विहिरीला पाणी, आमच्या इथं पाणी होतं. आवार पिपरीला झाडाच्या मादात घाला, झाडाच्या मादात यायलाच येत नाही दादाला इकडं. मग तिथं पलीकडे सकाळ तर नाही. दादाला पुढे गेलं गडे दादाला पाईपाला धरायला लावा त्या बघा की मामा, हो मामा, गाठ कशी मारली मामाला म्हणावं, गाठ कशी मारली बघा की हातात राहू दे, हातात हा सोडलं म्हणून सांगा त्यांना. आणि सोडलं म्हणून सांगा त्यांना. पाईप लावा की दादाकडे पाईप 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 लावा पाईप. चारदा बिसऱ्यात सकाळ त्यांचा जन्म संघर्षात झालाय. काय होय, दादा जन्म संघर्षात झालाय. दादा देणारा माणूस नाही. 5वीला पुजला संघर्ष महादो, 5वीलाच निघलं दादा. अरे आपलं धाडस होय नाही, आपण इतके नदीकडे जास्त नाही. दांडी दांडी सोडू नका. करते बोलते कोण माणसं पाणी वाढायला 2 मिनिटात बाहेर निघते. चालू बसतो दमाई फक्त. काय तरी पुढे जायचं हा बोला की. चला चला काय हो, काही तो बॅटरी आहे यांच्याकडे. लाईट बंद करा ते काय लाईट. आणि 2050 ला तर सांगते सगळं जन्मयच होणार आहे. मुंबई पूर्ण पाणी. सांगा यांना पाण्यात आहे दादा, पाण्यात दिसते तर पुढे म्हणा.
हो 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 मी आता आप्पासाहेब आता इथं काय झालं ती बोटच बंद पडली होती त्यांची कुठे गेले पुढे जरा या इकडे पुढे पवायला तर येतं की तुम्हाला हे उडूप फाट्यावर आहे त्या ठिकाणी आहोत आणि आता या ठिकाणी 6 व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आणि आता जर इथं पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन आता या ठिकाणी तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता त्यांना वाचवण्याचे प्रयत्न इथं सुरू आहेत. ते एका चिंचाच्या झाडावर बसलेले आहेत असं सांगितलं जातंय. आणि आता त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. आपण त्यांच्या काही नातेवाईकांकडून माहिती घेणार आहोत. ती मगाची कुठे गेला ती मगाशी एक जण होतं ना इथं माहिती सांगितली होती कुठे हो तुम्ही होते ना कोण होतं आता तुम्ही कुणी ना सांगितली होती माहिती ते आता ते आतमध्ये कोण कोण आहेत कुठं आहेत ते इकडे या तुम्ही लाईट द्या जरा ह्यांना लाईट द्या. काय नाव काय तुमचं? माझं राम रघुनाथ सानप. किती जण या पुराच्या पाण्यात अडकले? आमचे आजोबा आमचे चुलते आणि त्यांचं ती छोटा 2 मुलं आहेत. एक वर्ष पण नाही झालं एका मुलाला छोटा म्हणजे 7-8 महिन्याचा मुलगा असेल. 6 जण आहेत सगळे टोटल. आता सध्या त्यांच्याशी तुमचा संपर्क झालेला आहे का? हो झाले. कुठं बसलेले झाडावर चिंचेच्या झाडावर बसलेले आहेत असं समजतंय. हो चिंचेच्या झाडावर बसले. किती वेळ झालं? 2 तास 2-3 तास होत आलं बसलेले झाडावर. 8 वाजल्यापासून. 8 वाजल्यापासून बसलेले. आता त्या ठिकाणी अजून दुसरं कुणी अडकलं आहे असं तुम्हाला काय वाटतंय? फक्त एकच घर आहे एकच कुटुंब आहे आणि ते सध्या त्या ठिकाणी अडकलेलं आहे. आपण तहसीलदार यांच्याशी पण बोलणार आहोत. आणि तुमचं घर चढावर आहे ना शेतातच आहे ना खाली आले झाडावर कमी झालं त्यांच्याशी कॉल चालू. आम्ही पण आहे संपर्कात काही घाबरू नका आम्ही इथं जवळच आहे. काय एकदम परिस्थिती उद्भवली तर आम्ही येतोय तिथं मदतीला. सध्या तुम्ही निश्चिंत राहा आणि मोबाईल चालू असू दे चार्जिंगला वगैरे लावा. ठीक आहे एक फोटो टाका तुमचा तिथला फोटो टाका सध्या. आणि आम्ही आहेच इथं संपर्कात राहा. ठीक आहे ठीक आहे हो हो. हॅलो आपले गजरे महाराज आहेत का? आम्ही सोनारी डेअरी का आपली तुम्ही जवळ खाली येत नाही तेवढं आम्ही जात नाही बरं का? फोटो टाका मला नका बोलू तुम्ही थांबा. चालते ठीक आहे. हा चालते हा बरं गणेशराव तुम्ही काय करा तुम्ही त्यांच्या दाट संपर्कात राहा. तुम्ही दर 5 मिनिटाला 10 मिनिटाला फोन लावा त्यांची बरं का तुम्ही त्यांच्या जवळ थांबा. झालं.
जवळ संपर्कात मध्ये अगदी जवळ त्यांना दिसते त्यामुळे काळजी तुमचे भाऊ आहेत का? तुमचे आहेत का? बरं. झाला साहेब कॉल? हॅलो कॉल झाला का तुमचा? आपल्या बरोबर तहसीलदार साहेब आहेत. बर साहेब किती लोक अडकल्याचं आता माहिती मिळते? हॅलो सध्या 2 ठिकाणावरून आपल्याला संपर्क झालेला आहे. घ्या लोक पाण्यामध्ये अडकलेली आहेत म्हणून. त्याच्यामध्ये एक उरूट येथे एक फॅमिली आहे, कुटुंब. आम्ही त्या स्पॉटलाच आहोत सध्या. त्यांच्याशी फोनवर संपर्क झालेला आहे. सध्या पाणी ओसरलेलं आहे. लोक सध्या कळलेला आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. 2 मिनिट कुठलीही अडचण आली तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा अशी त्यांना सूचना दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जयवंतनगर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये काही नागरिक एका वस्तीमध्ये अडकलेल्या अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. माहितीची खातरजमा करीत आहोत आणि त्यांच्या संपर्कात आहोत. दुसरं की आपल्या भूम तालुक्यात असे काही तलाव फुटलेले आहेत का, की त्याबाबत काय माहिती मिळालेली आपल्याकडे आहे? आज सकाळपासून जवळजवळ 5 ते 6 तलाव वेगवेगळ्या यंत्रणेचे जलसंपदा असेल, लघु पाटबंधारे यांचे फुटलेले आहेत आणि दिवसभरामध्ये त्याचे मेसेज सर्व ग्रुपमध्ये सर्व नागरिकांना सर्क्युलेट केलेले आहेत मार्फत. आणि काही पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रुप आहे त्या सर्वांमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. आणि त्या तलावाच्या काठामध्ये जे नागरिक राहतात, नदी काठ असेल किंवा नाले असतील, तर त्यांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर स्वतः तहसीलदार इथं उपस्थित आहेत आणि तहसीलदार साहेब ही सगळी यंत्रणा जे त्या नागरिकांना सुरक्षित बाहेर करण्यासाठी ते या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आता सध्या त्या मदर डेअरीच्या ठिकाणीच आहोत, उळूप सोनाई डेअरीच्या ठिकाणीच आहोत.